श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नवरात्र सुरू झालेले आहे. तर नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीची विशेष सेवा करतो. प्रत्येक रूपाची आपण 9 देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो. मनोभावे आपण सेवा करत असतो. तर आपल्याला या सेवेचं फळ मिळण्यासाठी तसेच तुम्हाला जर इच्छित फलप्राप्ती हवी असेल तर आपण नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये तुम्ही हा एक उपाय जरूर करावा की जो उपाय केल्यामुळे तुम्हाला कधीच पैशाची चणचण ही भासणार नाही. भरपूर वेळा असे होते की आपल्याकडे पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. पैसा कुठेतरी व्यर्थ खर्च होतो, कुठेतरी वायफळ पैसा निघून जातो. पैसा गेल्यावरती समजते की आपल्या इथे वायफळ पैसा हा खर्च झाला. तसेच भरपूर ठिकाणी असे होते की पैसा यायला जागाच नसते. आपण मेहनत करून देखील आपल्याला फळ मिळत नाही. मग जर मेहनतीचे फळ आपल्याला हवे असेल तर आपण या नवरात्रीमध्ये हा एक उपाय जरूर केला पाहिजे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल व आपल्या घरामध्ये पैशाची चणचण ही कधीच भासणार नाही, आर्थिक टंचाई भासणार नाही. पैसा हा आपल्याकडे कायम स्थिर राहील. तर काय उपाय करायचा आहे ते जाणून घेऊया. तर हा उपाय आपण सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता. मात्र हा उपाय करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करू नये. कारण की काळा रंग वापरणे, जेव्हा आपण एखादं शुभ काम करतो तेव्हा काळा रंग वापरणे अशुभ मानले जाते. तेव्हा तुम्ही काळ्या रंगाची वस्त्र ही परिधान करू नका. मग तुम्ही लाल, पिवळा, हिरवा या रंगाची वस्त्रे, कोणतेही वस्त्रे परिधान करू शकता. किंवा ज्या दिवशी जो रंग असेल त्या रंगाची वस्त्रे तुम्ही परिधान केली तरी पण चालेल. मग नवरात्रीच्या एखाद्या दिवशी लाल रंग असेल किंवा पिवळा रंग असेल त्या दिवशी तुम्ही त्या रंगाची वस्त्रे परिधान करून हा उपाय जरूर करू शकता. तर हा उपाय कसा करायचा आहे यासाठी आपण जो अखंड दिवा लावलेला आहे आपण त्या दिव्यामध्ये हा उपाय करायचा आहे. मग जर आपण अखंड दिवा लावलेला नसेल किंवा आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावत नसतील, घटस्थापना करत नसतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. आपण जो सायंकाळी दिवा लावतो त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. आपण दिवा कोणत्या प्रकारचा घ्यावा तर तो दिवा धातूचा, मातीचा किंवा कणकेचा असला तरी पण चालेल. जर तुम्ही कणकेचा दिवा घेणार असाल तर आपण चुकूनही त्यामध्ये मीठ घालू नका. हा दिवा आपण थेट जमिनीवर सुद्धा ठेवायचा नाहीये. आपण तो दिवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवला तरी पण चालेल, जेणेकरून त्या दिव्याला देखील आसन मिळेल. आसनाशिवाय थेट जमिनीवर ठेवलेला दिवा अपूर्ण मानला जातो आणि त्याचे फळ हे आपल्याला मग मिळत नाही. मग तुम्ही कोणता पण दिवा घेऊ शकता. मग दिवा घेताना तेलाचा घ्यावा की तुपाचा घ्यावा तर दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा वापरू शकता. आपण आपल्या देवघरातील घरासमोर हा दिवा लावायचा आहे. देवीला आपण कुंकू लावायचा आहे, देवीला प्रणाम करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक साबूत लवंग घ्यायचा आहे. साबूत लवंग म्हणजे ते लवंग कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. जिला समोरून फूल आहे असेच लवंग आपण घ्यायचे आहे. आपण जेव्हा पण लवंगाचा उपाय करत असतो तेव्हा ते लवंग साबूतच घ्यायचे, कुठेही तुटलेले फुटलेले लवंग घ्यायचे नाही. जर आपण असे लवंग घेतले तर आपल्याला त्याचे फळ हे पाहिजे तसे मिळत नाही. मग ते लवंग आपण देवीसमोर ठेवायचे आहे. आपली इच्छा काय आहे तसेच आपल्या समस्या काय आहे ते सर्व बोलून दाखवायचे आहे. आपल्या घरामध्ये पैसा येत नाहीये, पैसा स्थिर राहत नाहीये किंवा पैसा कुठेतरी वायफळ खर्च होत आहे, या सर्व गोष्टी तुम्ही देवीला सांगाव्या. किंवा तुमच्या मनोकामना असतील तर त्या देखील तुम्ही बोलून दाखवू शकता. त्यानंतर तो लवंग आपण देवीपुढून उचलायचा आहे आणि आपण तो दिव्यामध्ये टाकायचा आहे. मग दिव्यामध्ये व्यवस्थितरित्या तो लवंग आपल्याला टाकायचा आहे. मग तुम्ही दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. कारण की हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्यामुळे तुम्ही हळद ही जरूर टाकावी. तसेच दिवा आपण आसनावरतीच एखाद्या ठेवायचा आहे. दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये आपण लवंग आणि हळद टाकायचे आहे. नंतर आपण एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे की ओम ए ह्री क्ली चामुंडाय विच्चे नमः. या मंत्राचा जप आपण 108 वेळा करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे.
नंतर आपण देवीची आरती करायची आहे। आरतीसुद्धा आपण त्याच दिव्याने ओवाळायची आहे। ज्या दिव्यात आपण लवंग टाकलेला आहे त्याच दिव्याने आपण आरती करायची आहे। आणि दिवा शांत झाल्यानंतर म्हणजे दिवा विझल्यानंतर आपण जो काही लवंग शिल्लक असेल तर त्यावर आपण कापराच्या 2 वड्या टाकूनही जाळून टाकायचे आहे। त्यानंतर ती राख आपण एखाद्या पात्रामध्ये टाकायची आहे। नंतर पात्रामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसं पाणी टाकायचं आहे आणि हे राखयुक्त जल आपण कोणत्याही झाडाच्या बुंद्याशी टाकायचे आहे। फक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण हे तुळशीच्या झाडाला टाकायचं नाही। हा उपाय आपण नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी केला तरी पण चालेल। तुमच्या जीवनातील सर्व समस्या त्या लवंगेप्रमाणे जळून दूर होतील। आणि जर तुम्ही अखंड दिव्यामध्ये हे लवंग टाकले तर कसे जाळायचे, तर जेव्हा पण शेवटचा दिवस असेल म्हणजे दसऱ्याचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही हे लवंग पूर्ण जाळून टाकायचे आहे। त्यावरती कापराच्या वड्या ठेवा आणि ते पूर्ण जाळून टाका। त्यानंतर त्याची जी राख होईल ती आपण एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाकायची आहे। मग तुमच्या गॅलरीमधील कोणत्या पण झाडाला तुम्ही ही टाकू शकता। आणि जर तुम्हाला अखंड दिव्यामध्ये लवंग टाकायचा नसेल तर तुम्ही जो रोज दिवा लावता देवापुढे त्यामध्ये अखंड लवंग टाकली तरी पण चालेल, तरी पण त्याचे फळ हे आपल्याला मिळणारच आहे। तसेच तुम्हाला जर हे शक्य नसेल तर लवंगाचे आणखीन पण काही उपाय आहे की ज्यामुळे आपल्या अनेक अडचणी देखील सुटतील। कारण की दुर्गा देवीला लवंगाची जोडी सर्वात प्रिय आहे आणि तिच्या पूजेमध्ये लवंग अर्पण करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते। नवरात्रीच्या काळात लवंगाच्या जोडीचे उपाय खूप प्रभावी मानले जातात। तसेच या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी तसेच आपली आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपण एक काम करायचे आहे। तर आपण एक पिवळा कपडा घ्यायचा आहे। अगदी छोटासा पिवळा कपडा घेतला तरी पण चालेल। पिवळा रंग देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे। यामध्ये आपल्याला 5 वेलची घ्यायची आहे। मग 5 वेलची घेताना कुठेही तुटलेली फुटलेली अशी वेलची घेऊ नका। 5 अख्खी वेलची घ्या आणि 5 सुपाऱ्या घ्यायच्या आहे। त्यासोबत आपल्याला एक लवंगाची जोडी ठेवायची आहे। लवंगाची जोडी देखील कुठेही तुटलेली फुटलेली नसावी आणि हे सर्व आपल्याला दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे। दुर्गा देवीला अर्पण केल्यानंतर आपण त्याला परत हात लावायचा नाही। आपण रोज जी देवपूजा करतो आरती करतो ते सर्व काही करायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्यानंतर ते साहित्य तिथून उचलायचं आहे आणि ते आपल्याला एकत्र सर्व बांधायचं आहे। त्यानंतर आपण जिथे पण पैसे ठेवत असो त्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे। मग असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या देखील संपन्न बनवेल। तुम्ही हे जरूर करावे। कोणत्याही दिवशी तुम्ही हे करू शकता, फक्त आपल्याला हा उपाय नवरात्रमध्येच करायचा आहे। तसेच भरपूर जणांना नोकरीबाबत अडचणी आहेत। नोकरी आहे पण ती व्यवस्थित नाही आहे, प्रमोशन मिळत नाही किंवा नोकरीच लागत नाही, तर अशा व्यक्तींनी आपल्याला नवरात्रमध्ये हा उपाय करायचा आहे। जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज 7 वेळा लवंगाच्या जोडीने नजर उतरून दुर्गेच्या चरणी अर्पण करावे। असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी देखील मिळेल। मग आपण 7 वेळा ही नजर उतरून दुर्गेच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे। लवंगाची जोडी 2 लवंग घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवावे आणि ते दुर्गा मातेसमोर आपल्याला ठेवायचं आहे। मग तुम्ही नवरात्रमध्ये कोणत्याही दिवशी हे करू शकता। नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करावी। असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून आपल्या कायमचा दूर होईल। तसेच या नवरात्रमध्ये नवरात्रीच्या 9 दिवसात किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दररोज लवंग आणि कापुराचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील जी अशुभ ऊर्जा आहे, जी नकारात्मकता आहे ती सर्व दूर होते। तुम्ही नवरात्रीमधल्या या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल, जेवढ्या वेळा आठवणीत राहील तेवढ्या वेळा हा उपाय जरूर करावा। यामुळे आपल्या घरामधील निगेटिव्हिटी ही पूर्णतः दूर होईल
आणि हा धूर आपल्याला सगळीकडे पसरवायचा आहे. घरातील चारही कोपऱ्यांमध्ये, अगदी बेडरूममध्ये, गॅलरीमध्ये, आपल्या घराच्या उंबरठ्यावरती, किचनवरती, सगळीकडे आपल्याला हा धूर पसरवायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल व नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल व आपल्या कामातील सर्व अडचणी, अडथळे हे नक्कीच दूर होतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.